रुग्णांना उपचार देणारे अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालय आजारी पडल्याचे चित्र सध्या समोर आले आहे। अस्वच्छता, मोडकळीस आलेल्या सुविधा, बाथरूमची दयनीय अवस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीमुळे संतप्त झालेल्या अलिबाग नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत 15 दिवसात सर्व त्रुटी दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा दिला। ज्येष्ठ नगरसेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, आनंद पाटील, सागर भगत, अभिजित माळी, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार सागर पेरेकर, सदस्य भावेश पेरेकर यांच्यासह त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड, बाथरूम आणि इतर विभागांची पाहणी केली। पाहणी दरम्यान सर्वत्र आढळलेल्या अस्वच्छतेवर आणि अपुऱ्या सुविधांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे, अधिपरिचारिका गायत्री म्हात्रे आणि संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारा हा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। रुग्णालयातील सर्व सुविधा तातडीने सुधाराव्यात आणि 15 दिवसात परिस्थितीत बदल दिसला नाही तर नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान जिल्हा रुग्णालयातील काही विभाग पेण किंवा पनवेल येथे स्थलांतरित करण्याच्या चर्चेलाही त्यांनी तीव्र विरोध दर्शविला। अलिबाग, मुरुड आणि परिसरातील हजारो रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून असून कोणताही विभाग हलविल्यास सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होईल असे त्यांनी सांगितले। नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या या धडक पाहणीमुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयातील दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आता प्रशासन 15 दिवसात काय पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज मी आणि आमचे बाकी सगळे नगरसेवक आणि बाकीचे सगळे आम्ही आलो आज सिव्हिल हॉस्पिटलची अचानक पाहणी करायला। खूप कंप्लेंट्स येत होत्या आम्हाला की उद्धट बोललं जातं, नीट ट्रीटमेंट होत नाही आहे इथे। त्यामुळे आम्ही आलो आणि आज बघून आजची ही कंडिशन बघून हॉस्पिटलची आम्हाला स्वतःला एवढं वाईट वाटतं आहे। हेच विचार करत कधी हॉस्पिटल आम्ही डॉक्टर्सना पण हे विचारलं की जर तुम्हाला इथे राहायची वेळ येईल, कधी ट्रीट करायची वेळ येईल तर तुम्ही करू शकाल का? ते त्यांच्याकडे उत्तर नव्हती द्यायला। जी कंडिशन आहे आज सिव्हिल हॉस्पिटलची ते बघून मनापासून वाईट वाटतं आहे। तर आमची हेच हॉस्पिटलकडनं मागणी राहील की येत्या आम्ही 1 महिन्याचा टाईम दिलेला आहे, त्यात आम्हाला इम्प्रूव्हमेंट करून दाखवा आणि येत्या सगळ्या पेशंटसाठी हे हायजेनिक असलं पाहिजे आणि नीट असलं पाहिजे, हीच आमची विनंती आहे हॉस्पिटलमधल्या लोकांकडनं। आणि आम्ही नक्कीच हे मीटिंग घेणार आहोत हॉस्पिटलमधल्यांसोबत येत्या काही दिवसात आणि ह्या प्रॉब्लेमचा सोल्युशन काढायचा नक्कीच ट्राय करणार आहोत आणि आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत। हे जे काही क्लिनलीनेसचा प्रॉब्लेम येतो आहे, बिल्डिंगच्या स्लॅब्सचा इश्यू येतो आहे, ते सगळं सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही ह्याचा फीडबॅक घेत राहू ह्याचा आणि हे नक्कीच अलिबागकरांसाठी सिव्हिल हॉस्पिटल बेटर करू। भूक लागली म्हणजे मग तिला द्यायला पाहिजे का नको? तुमचे ते जर पेशंट सोबत कोणाला तर रात्री बाहेर नाही जाऊ शकत आणि असं नाही सोय काय रात्री बाहेर जाऊ शकत, रात्री काय लागलं तर कुठे जायचं तर का नाही जाऊ शकत? मॅडम मागे मागे आपलं शेड्यूल आहे, खाली आपण लावलेलं आहे। किती वाजता सोडणं अपेक्षित आहे? 9च्या आत आपली झाडूचिंदी वगैरे होत असते, त्याच्यामुळे त्यावेळेस पेशंटला काय नाही मला काय खराब होतं। मी कुठे वरती सोडत नाही नातेवाईकांना। हा आयसीयूचा वॉर्ड नाही आहे बरोबर, सोडत नाही त्याच्यामुळे किती वेळ असतं बंद? आतनं बाहेर जायचं बोलताय, आतनं बाहेर कोणी नाही थांबू शकत जर बाहेर जायचंय कोणी नाही थांबू शकत। आणि त्या दिवशी आशा वर्कर माझ्याबरोबर डिलिव्हरीच्या बरोबर होती। आशांचं काम काय डिलिव्हरीच्या बरोबर जायला, त्या आशाला पण तिने रोखली। नाही मी खूप ऐकलंय की तू स्टाफ नीट बोलत नाही, उत्तर येत नाही। आमचे नातेवाईक नाही किंवा आम्ही काय 500 दिले नाही की आमच्याबद्दल बोला, हे तुम्ही प्रत्येक गोष्टी जर बोलल की आमचं काही नाही त्यात आमचं ते नाही होणार। हे तुम्ही जे पगार जो येतोय ना तो त्यांच्या थ्रू येतोय। आता ह्यांना आम्ही काय 500 दिले नाही की तुम्ही आमच्या साईडने बोला, प्रत्येक गोष्ट तुम्ही उडवाउडीचे उत्तर द्याल तर आम्ही फक्त रील बनवायला आलेलो नाही, आमच्या हाती ते आहे आणि आम्ही आता हे स्वतःहून आम्हाला बोलले तर ते तुम्ही आलेत ना स्वतःहून, जर स्वतः आजारी येत आणि ते स्वतः आले तर उगत नाही, त्यांना पण कुठेतरी फिरून गेले कुठल्या गोष्टीची सर्व गोष्टी कंप्लेंट येते आहे की नीट बोलत नाही, उद्धटपणे उत्तर येतात। आणि आता मी पण नोटीस केलं तिकडे ते मावशी तिकडे मी त्यांना बोलली ओल्या तर पटकन मी उलटी फिरली आणि पटकन काहीतरी बोलल्या की जाऊ दे पण फक्त उलटा बघितला आणि आले। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।